मला तुझा राग का यावा? कारण तुझं माझ्यावर नाही दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे म्हणून? असं करून कसं चालेल ऋषी? मी खूप मनापासून तुझ्यावर प्रेम केलंय आणि म्हणूनच मी एक खूप महत्त्वाचा डिसिजन घेतलाय. कसलं डिसिजन? ऋषी, मला माझं प्रेम नाही मिळालं तरी चालेल, पण मी नीतूशी बोलेन आणि तुला तुझं प्रेम नक्की मिळवून देईन. दॅट्स माय प्रॉमिस. काका, कामिनीला नकार दिल्यामुळं अनुराधा काकूंनी रिशाला गाण्यापासून अडवलं तर मग त्याची का आन्सर कशी होईल? आणि हीच गोष्ट सायराजला माहित पडली तर तो अजून प्रॉब्लेम क्रिएट करणार. हे समजा माहिती आहे रे मला. परत परत तेच सांगून माझं टेन्शन वाढवू नकस. नाही काका, मला तुमचं टेन्शन कळतंय, पण सुम्या फक्त काय होऊ शकतं हे सांगतो. यू नो पॉसिबिलिटीज. अगं कसल्या पॉसिबिलिटीज? तुम्ही समस्याच काय परत परत सांगायलाय? आपल्याला उपाय शोधायचा आहे ना, उपाय सुचवा. एक मिनिट काका, मी एक काम करते. मी ना सरळ सरळ जाऊन त्या सायराशी बोलूनच घेते. एक मिनिट, नाही तर ते तरी कशाला, त्याच्या आई वडिलांचीच बोलून घेते. म्हणजे यू नेवर नो, मे बी त्यांना माहितीही नसेल हे सगळं, ही लग्नाची भानगड वगैरे. आणि माझ्याकडून ही गोष्ट कळल्यावर ते येतील आणि हे लग्न मोडून टाकतील. असं होईल? नाही 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 लावली, बघितलं. माझ्याकडे बेस्ट आयडिया आहे ना. बेस्ट आयडिया आहे तुझ्याकडं? हा, म्हणजे सायराजला ना मी अद्दलच घडवतो. तो स्वतःच लग्नासाठी नकार देईल बघा. तुम्ही फक्त हो बोला. म्हणजे नक्की काय करणार काय असतो? आत्ताच्या आत्ता गावाला फोन लावतो आणि तालमीतल्या 4 पोरांना बोलून घेतो. मग कळल त्याला कोल्हापूरच्या माणसांच्या नादी लागल्यावर कसला दणका उडतो ते. हा सुम्या, अरे मारामारीच्या कसल्या गोष्टी करतोयस? हे सगळं केल्याने हा विषय संपणार नाहीये, नाही तर नवा ट्रॅक सुरू होईल. आणि हे समजा करायचं असतं तर मी नसतं का केलं आधीच? हा मग त्याला मारा बिरायचा प्रयत्न केला ना, तो आपल्या समध्यासनी जेलमध्ये टाकेल आणि तिथं आपण समधे जग हे बंदिशाला गात बसू आणि इकडे साईराज कॉन्सर्ट मध्ये गात बसेल. अहो मग काका करायचं काय? हे नको करू, ते नको करू, असं नको तसं नको, मग करायचं काय? एक मिनिट सुम्या, चिडचिड करू नकोस. काका म्हणतायत ना ते एकदम बरोबर आहे, कळलं ना? हे बघ, आपण ना असं काहीतरी शोधलं पाहिजे, अशी काहीतरी आयडिया केली पाहिजे ज्याने ऋषी आणि आपली नीतू दोघंही सेफ असतील आणि तरीही आपण सायराजला अद्दल घडवू शकू. कळतंय तुला? आयडिया सुचली? हा सांग. मला काय वाटतं, आपण पुन्हा एकदा ना आभासची मदत घेऊ. ए बाई, पाया पडतो तुझ्या, हात जोडतो. आभासचा विषय नको, आभासचा विषय अजिबात नको. आभास सोडून दुसरा कोणता मी सुचवतो सांग, पण आभासचा विषय नको. हा म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं? आणि आता हे सगळं तरी मी तुला सतत विचारत होतो की जो काय निर्णय घ्यायचा असेल तो नीट विचार करून घे. आणि आज हे सगळं अचानक? अनुराधाजी, याला काय अर्थ आहे का? काय बोलू मी? मला सुद्धा हे सगळं आत्ताच कळतंय. ऋषी, तुला जर लग्नच करायचं नव्हतं तर तू होकार का दिलास? आई, चुकलं माझं. आय एम रिअली सॉरी. प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. तुझा हट्ट आणि तुझी माझ्या लग्नाबद्दलची घाई असल्यामुळे मी प्रेशरमध्ये होकार दिला. पण मला कळून चुकले की मी हे प्रेशर आयुष्यभर नाही हँडल करू शकत. आय एम रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी सर. पण मी कामिनीचे लग्न नाही करू शकत.
वयाच्या ह्या टप्प्यावर घेतलेला निर्णय असतो ना, तो आयुष्यभर निभवावा लागतो आपल्यालाच, विना तक्रार. त्याचं ओझं दुसऱ्यावर लादता येत नाही. घरच्यांचा आग्रह होता की मी नोकरी करावी, त्यांचं त्याच्यातच समाधान होतं, ते त्याच्यातच आनंदी होते. मी बी घरच्यांच्या आनंदात सहभागी झालो, मन मारलं स्वतःच. हा ना, बॉयफ्रेंड आहे माझा. यू आर द वन फॉर मी. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग तुझ्या होकारासाठी ते पुरेसे नाही आहे. मला माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी एक मैत्रीण आहे. काय मला तू हवी आहेस. मला आयुष्यात फक्त तू हवी आहेस. बोल, देशील मला साथ? अगं काहीतरी बोल ना ग प्लीज. असं गप्प बसू नकोस. आई प्लीज. हे बघ, मी माझ्या आणि कामिनीच्या फ्युचरचा विचार करून हा निर्णय घेतलाय. प्लीज बोल ना, गप्प बसू नकोस ना प्लीज ग. काय बोलू मी ऋषी, आणि कुठल्या तोंडाने बोलू? माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही असा तोरा मिरवत मी कृष्णकांतजींना कामिनीचं आणि तुझं लग्न ठरवायला सांगितलं. आणि तू हा असा मूर्खपणा करून माझ्या त्या विश्वासाला तडा दिलास. ऋषी, तुला लग्न म्हणजे काय वाटलं? खेळ वाटला की आपल्याला खेळावासा वाटला की खेळायचा? नसेल खेळायचा तर द्यायचा नकार. ऋषी, आता सुद्धा तू फक्त स्वतःच्या मनाचा विचार करतोयस. तुझ्या या निर्णयामुळे कामिनीच्या मनाला काय वाटलं असेल याचा विचार केलायस तू? तिने काय वाकडं केलंय तुझं? तिची काय चूक आहे यात? तुझ्या या मनस्वी निर्णयामुळे तिने का त्रास सहन करायचा? कृष्णकांतजी, मला माफ करा. फार मोठी चूक झाली माझ्या हातून. कामिनी, आय एम सॉरी बाळा. माझ्यामुळे तुला हे सहन करावं लागतंय. आय एम रिअली सॉरी. काकू प्लीज, तुम्ही मला सॉरी नका म्हणू. आणि आधी शांत व्हा गो. अगं, एवढं सगळं घडून सुद्धा तू माझी काळजी घेतेस? काकू, ऋषीने जो काही निर्णय घेतलाय ना त्याबद्दल मला काहीच तक्रार नाही. सिरियसली. अगं कामिनी, पण बाबा, अरे नीतू मॅडम, या ना प्लीज. काका, नीतू तुम्ही?